नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो. प्रेक्षक हो, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाकडून पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल होते. या निमित्ताने आज आपण ॲडव्होकेट सुभाष मोहिते आणि श्रीधर भीमराव गायकवाड यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्ते. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मान्यवरांची ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट सुभाष मोहिते हे गेली 50 वर्ष सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामध्ये 14 वर्ष सहकार बँकेत त्यांनी नोकरी केली. 35 वर्ष सहकार आणि कामगार न्यायालयात त्यांनी वकिली केली. 1998 साली रामराज्य सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. 2007 पासून पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे ते संचालक आहेत. अनेकदा त्यांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलंय आणि सध्या ते पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत. मोहिते यांना 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्यामुळे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेला उत्तुंग पथावर नेण्यात आजवर त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसंच श्रीधर भीमराव गायकवाड यांनी बीकॉम पदवी संपादित केलेली आहे. तसंच MBA फायनान्सचा सुद्धा त्यांना अनुभव आहे. त्यांना सहकार क्षेत्राचा मागील 25 वर्ष अनुभव असून सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवरत्न पतसंस्थेत संस्थापक उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. 2007 साली पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर उपाध्यक्ष आणि आता ते चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त ते जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शिर्डी कोकमठाण इथे 18 वर्षांपासून कार्यरत आहेत. तिथे असलेलं मेडिकल हॉस्पिटल, CBSE शाळा, इंजिनिअरिंग महाविद्यालय, शहापूर इथे ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्यांचा श्रीधर फॅब्रिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उद्योग आहे. त्याद्वारे त्यांनी 500 लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीत काम सुरू असताना देखील जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भव्य श्रीराम मंदिरासाठी एक भरीव आणि उत्कृष्ट दर्जाचं काम अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्याचं भाग्य त्यांना लाभलंय. वा. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न माझा सुभाष सर आपल्यासाठी आहे. खरं तर हे 2025 वर्ष जागतिक सहकार वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झालं होतं, जे आता संपणार आहे. या गेल्या एका वर्षभराच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या भारतात सहकार संवर्धनासाठी काय प्रयत्न केले गेले, विशेषतः आपल्या पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेकडून? सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की 2025 हे वर्ष युनने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलं. आणि सहकार वर्ष जाहीर करत असताना त्याने एक टॅगलाईन ठरवली. त्या टॅगलाईनमध्ये कोऑपरेटिव्ह बिल्ड्स द बेटर वर्ल्ड ही थीम त्यांनी त्या ठिकाणी घेतली. याचा अर्थ असा आहे की सहकार हे चांगलं जग निर्माण करू शकतं, ही भावना त्याच्या मागची आहे. आणि मग सहकाराचं महत्त्व जे आहे ते जागतिक पातळीवर कुठेतरी अधोरेखित या निमित्ताने केलं गेलं. त्याला कारण असं आहे की जगामध्ये जवळजवळ 30 लाख हे सभासद त्या संस्थांशी निगडित आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर जर सहकाराचं मदत घेतली तर एक चांगलं जग आपण निर्माण करू शकतो, ही भावना त्या ठिकाणी आहे. आणि विशेषतः भारताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारतामध्ये 8 लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्राचा वाटा सहकारामध्ये अतिशय मोठा आहे. आणि तो जर विचारात घेतला तर जागतिक पातळीवर या सहकाराला महत्त्व देत असताना सहकार संवर्धन किंवा सहकाराचा प्रचार करणं हा त्यातला खरा उद्देश होता. सहकाराची बलस्थानं जी आहेत ही सहकाराची बलस्थानं सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजेत आणि सहकाराचे फायदे हे सर्वसामान्यांपर्यंत पोचले पाहिजेत, ही त्यामागची खरी भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला धरून आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये अनेक ठिकाणी सहकारासंबंधाने अनेक परिसंवाद, इंटरनॅशनल परिसंवाद घेतले गेले. आणि भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिल्लीमध्ये काही परिसंवाद झाले, गुजरातमध्ये झाले, मध्य प्रदेशात झाले, उत्तर प्रदेशात झाले. अनेक राज्यामध्ये त्या राज्यांनी या सहकार संवर्धनासाठी अनेक मेळावे घेतले, जेणेकरून सहकाराची चांगली बलस्थान आहेत ही लोकांपर्यंत जावीत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पातळीवर भारताचं सहकार धोरण हे पहिल्यांदा ठरवलं गेलं. अच्छा, या वर्षाचं उद्दिष्ट आपण सांगितलं, बोला. तर ते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्राचं सहकार धोरण ठरवण्यासाठी नुकतीच एक कमिटी केलेली आहे. उद्देश त्याचा मागचा असा आहे की सहकाराच्या संबंधाने थोड्याशा गैरसमज अनेक पसरलेले होते, ते गैरसमज कुठेतरी निघून जावेत आणि सहकाराचे फायदे लोकांना कळावेत, हा त्यामागचा खरा उद्देश होता. आता एक सहकाराबद्दल मी जर सांगितलं, सहकार म्हणजे काय
तर आपण संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी त्यांच्या अभंगात सांगून ठेवलं, एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकाच्या सहकार्य आणि एकमेकाचा पाथ ठरवण्याचं काम या सहकार्याने करावं आणि तोच खरा सहकाराचा उद्देश आहे. ज्याला पत नाही त्याची पत निर्माण करून त्याला उभं करणं हे सहकाराचं काम आहे आणि ते सहकार करतं आहे आणि याची जाणीव करून देण्यासाठी हे सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. त्या भूमिकेतून आपल्याकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर विविध कार्यकारी सोसायटी ह्या तळातल्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. त्याची अवस्था थोडीशी मध्यंतरी विचित्र अशी झालेली होती. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडनं या सहकारी ग्रामीण पातळीवरच्या संस्था ज्या आहेत, विविध कार्यकारी सोसायट्या यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक फंड्स दिले, त्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांचं कॉम्प्युटरेशन करण्यासाठी अनेक फंड्स त्या ठिकाणी रिलीज केलेत. गुजरातमध्ये ती त्रिपुरा युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी स्थापन झाली की त्यात सहकारी कार्यकर्त्यांना आणि सहकारात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण मिळावं या उद्देशाने ती युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये युवकांसाठी विशेष त्यांनी पुढाकार घेऊन काही कामं केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक सहकार परिसंवाद त्या ठिकाणी झालेत. तर अशी वेगवेगळी कामं या सहकाराच्या संवर्धनासाठी केली गेलीत आणि त्यात भारतामध्ये ती सगळ्यात जास्त झाली, कारण भारतामध्ये सहकारी चळवळ इतर देशांच्या मानाने अतिशय चांगली आहे. अच्छा, अनेक प्रयत्न झाले असं आपण सांगितलं. मुळात या सहकार आंतरराष्ट्रीय वर्षाचा नेमका उद्देश काय आहे हा सुद्धा आपण सविस्तरपणे सांगितला. आता जरा पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. सुरुवात कशी झाली याबद्दल जाणून घ्यायचं आहे. गायकवाड सर, आपण या वर्षात पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं अध्यक्षपद भूषवताय. आपणच सांगा की कशी स्थापना झाली या बँकेची आणि कसा प्रवास झाला सगळा. नमस्कार. ही बँक 1952 साली वसंत पंचमीच्या दिवशी इथं उद्घाटन झालेलं आहे. फक्त 46 सभासद बँकेमध्ये त्यावेळेस होते व 80,000च्या ठेवी आणि 24,000ची कर्ज वाटून हे बँकेची स्थापना झालेली आहे. हे करत असताना 52 सालापासून बँकेने नेहमी समाजोपयोगी काम करण्यासाठीच ही बँक कर्ज देत गेली, गरजूंसाठीच कर्ज देत गेली आणि पारदर्शकता बँकेने कायम ठेवली. आमचं सध्याचं अस्तित्वात असलेलं संचालक मंडळ हे 2007 साली निवडून आलं. याच्या संचालक मंडळामध्ये सर्व संचालक आमचे हे अगदी क्वालिफाईड संचालक असून त्यांनी मागचीच परंपरा पुढे कायम ठेवून चांगल्या पद्धतीने बँक कशी चालेल आणि बँकेचं ग्रोथ कशी होईल याच्यावरती कार्य केलेलं आहे. 2007 साली बँकेचे शेअर कॅपिटल फक्त 3 कोटी होतं, जे आत्ता पाहिलं तर आपण ते 26.5 कोटीला नेलेलं आहे. बँकेचं डिपॉझिट त्यावेळेस 250 कोटी होतं, आज बँकेचं डिपॉझिट 1600 कोटीवर गेलेलं आहे. कर्ज आपले त्यावेळेस 131 कोटीची होती, आता 1100 कोटीचं कर्ज झालेलं आहे. 2007 साली NPAची परिस्थिती 9% नेट NPA होता, आज तो आपण 0 केलेला आहे. सभासदांना दरवर्षी आपण 2007 पासून कंटिन्युअसली डिव्हिडंड देत आलो आहोत. 12 ते 15% डिव्हिडंड देतो. सभासदांचा महत्त्वाचा भाग तोच आहे की त्यांना डिव्हिडंड मिळाला पाहिजे. तर जवळपास आपण 8 पट बँकेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे 2007 पासून आजपर्यंत. बँकेमध्ये जे सध्याचे संचालक कार्यरत आहेत, जसं आता सुभाषजी मोहिते, आम्ही त्यांना सहकार महर्षी म्हणतो, यांनी बँकेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. ते स्वतः सहकारातले असल्यामुळे, त्यांचं न्यायव्यवस्थित असल्यामुळे त्यांनी बँकेत सगळी कामं करत असताना कायद्यात कामं कशी होतील याची जाणीवपूर्वक त्यांनी ती काळजी घेतली. तसेच रणदिवे साहेब जे आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनीही बँकेचे कर्ज प्रकरण करताना व्यवस्थित कर्ज दिली जातील, त्याचे सगळे पैसे वसूल होतील अशाच रीतीने सर्व कर्ज वितरित करून आज आमच्या बँकेतला NPA 0 असण्याचं कारण तेच आहे की आम्ही देतानाच कर्ज त्याची चांगली काळजी घेतली. त्याचबरोबर आमच्याकडे राष्ट्रपती पुरस्कार विजेते मिलिंद वाणी म्हणून आमचे संचालक आहेत. सहकारातील बबनराव भेगडे आहेत, ज्यांचं इंडस्ट्रियल एरियामध्ये खूप मोठं योगदान आहे. ते अनेक इंडस्ट्रियल कंपन्यामध्ये तिथं कार्यरत असल्यामुळे तिथला आम्हाला खूप मोठा कामगार वर्ग लोन घेण्यासाठी तिथे आम्हाला उपलब्ध झाला. त्यामुळे आमच्या बँकेच्या व्यवसायात प्रचंड मोठी चांगली वाढ झाली. तसेच सुभाषजी गांधी हे व्यावसायिक आहेत. बिपिनभाई शाह सध्या आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचंही मोठं योगदान आहे व्यवसायामध्ये. विश्वनाथजी जाधव हे यशस्वी उद्योजक असून त्यांनी आपल्या बँकेवरती संचालक म्हणून काम पाहत आहेत. डॉक्टर सोनावणे आपल्याबरोबर काम पाहत आहेत. निशाजी करपे मॅडम ह्या उद्योजिका आहेत व समाजसेविका आहेत, ते आपल्याबरोबर काम करत आहेत. नडे साहेब आहेत, जे अमेरिकेत जरी गेले तरी तिथं राहून बँकेचा व्यवसाय करण्यासाठी त्यांचं इथे फोनाफोनी चालू असते व बँक कशी वाढेल
याच्यावरती त्यांचं काम करत असतात. संजीवजी आसवले आहेत, जे टाटा कंपनीमध्ये एम्प्लॉईचे युनियनचे अध्यक्ष आहेत, तेही तिथनं बिझनेस आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. अशा रीतीने सर्व संचालक हे काम करत असतात. आम्ही जेव्हा 2007 साली आलो तेव्हा बँकेच्या 14 शाखा होत्या. आज आमच्या 23 शाखा आहेत. आम्ही बेळगावची एक बँक टेक ओव्हर करून आम्ही मल्टीस्टेट हा दर्जा प्राप्त करून घेतला आमच्या बँकेला. आणि आता आमचे 23 शाखासह 2800 कोटीच्या उद्योगावर आमची बँक आता कार्यरत आहे. हे कार्य करत असताना आमची अशी धारणा आहे की बँकेची समाजासाठीही काहीतरी काम केलं पाहिजे. तर हे करत असताना आम्ही समाजातील काही चांगल्या नेत्यांसाठी आमचा पुणे पीपल्स पुरस्कार हा आम्ही एक बँकेने आम्ही देणं चालू केलं. मागील 10 वर्षापासून आम्ही हा पुरस्कार देत आहे. त्या पुरस्काराचं स्वरूप असं 1,01,000 रुपये व मानपत्र असं हे पुरस्कार आहे. याच्यामध्ये समाजामध्ये अनेक विविध क्षेत्रांमध्ये काम केले, जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सौ चित्रा नाईक यांनी चांगलं काम केलं, त्यांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे. प्रकाश आमटेंना समाजसेवेसाठी पुरस्कार दिलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांतजी आचरेकर यांनाही हा पुरस्कार दिलेला आहे. संगीत क्षेत्रामध्ये रवींद्र जैन यांना हा पुरस्कार दिलेला आहे. बाबा आढाव, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक नामवंतांना आम्ही हा पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत केलेला आहे. हे सगळं करत असताना अनेक बँकेच्या मार्फत दरवर्षी जी दिंडी येते पंढरपूरसाठी, त्या पंढरपूरच्या दिंडीसाठी आम्ही तिथल्या ज्या दिंड्या येतात त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी आहेत की त्यांना पुढे दिंडीसाठी काय उपयोगी पडलं असं त्यांना दिंडी उपयोगी वस्तू आपण त्यांना देत असतो. दरवर्षी आमच्याकडे रक्तदानाचे कार्यक्रम होतात, वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 2019 साली फार महाराष्ट्रामध्ये मोठा महापूर आला होता. कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये प्रचंड त्यांना तिथे अडचणी आल्या होत्या. तर आमच्या बँकेच्या स्टाफने तिथं पर्सनली जाऊन त्यांना जी मदत देता येईल ती मदत, खाण्याची असेल किंवा महिलांसाठी लागणारं साहित्य असेल, हे पर्सनली आमच्या लोकांनी तिथं जाऊन दिलेलं होतं त्यावेळेस त्यांना. अशा रीतीने बँकेच्या माध्यमातून जे काही करता येतं आहे ते आम्ही करत आलेलो आहोत. खूप खूप सुंदर हा सगळा प्रवास आहे, म्हणजे ऐकतच राहावं असं वाटलं. खरं तर आपण मोहिते सर या सहकार क्षेत्रात गेली 50 वर्ष कार्यरत आहात. नागरी सहकारी ज्या बँका असतात त्यांचं एकूणच अर्थव्यवस्थेत काय त्यांना स्थान असतं आणि कसं योगदान असतं त्यांचं? मुळात बँकांचे प्रकार आपण पाहिले तर सुरुवातीला प्रायव्हेट बँका सगळ्या होत्या. नंतर त्या काही बँकांचं 69 साली नॅशनलायझेशन झालं, ते सार्वजनिक बँका झाल्या. आणि सहकारी बँका ह्या जवळजवळ आता 100 वर्षापासून जो एक 1804 पासून 1904 पासून सहकारी बँका कार्यरत आहेत. ह्या नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका यामध्ये सर्वसामान्य माणसांना एंट्रीज नव्हती अशी खरी परिस्थिती होती. त्यामुळं 69 साली बँकांचं राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्यासाठी त्या बँका उपलब्ध केल्या गेल्या. परंतु ज्या वेळेला नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका ह्या सर्वसामान्य माणसाला उभं करत नव्हत्या, त्या काळामध्ये नागरी सहकारी बँका याच फक्त या सर्वसामान्य माणसांना अतिशय जवळच्या बँका म्हणून काम करत होत्या. त्यामुळे त्यांना कर्जाची अडचण जी आहे ही याच बँका भागवत होत्या. त्यामुळे या बँकांचा राष्ट्रीय स्तरावर जर आपण विचार केला, ती जर आकडेवारी पाहिली तर असं बराच वेळा म्हणलं जातं की ह्या नागरी सहकारी बँकांचा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये किती टक्के भाग आहे, तर साधारण 3% किंवा च्या आसपास हा एकूण अर्थव्यवस्थेत भाग आहे असं समजलं जातं. परंतु माझं म्हणणं त्याच्यात असं आहे की 3% भाग जरी विचारात घेतला तरी त्यामागं जोडलेली मंडळी जी आहेत, मगाशी मी आपल्याला आकडेवारी सांगितली की भारतामध्ये 8 लाख संस्था आहेत. तर बँकांचं पाहिलं तर देशामध्ये 1500च्या आसपास नागरी सहकारी बँक आहेत. या 1500 नागरी सहकारी बँकांमध्ये जे सभासद आहेत त्या सभासदांची संख्या आपण विचारात घेतली किंवा जे खातेदार आहेत त्या खातेदारांची संख्या विचारात घेतली तर समाजातला तळातला जो माणूस आहे त्या तळातल्या माणसाला सेवा देण्याचं काम, त्याची गरज भागवण्याचं काम आणि वेळेला गरज भागवण्याचं काम हे फक्त नागरी सहकारी बँकाच करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आकड्याच्या हिशोबामध्ये नागरी सहकारी बँकांचं योगदान कमी जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये ज्यांच्यासाठी नागरी सहकारी बँका आहेत त्यांच्यासाठी ते जास्त योगदान आहे. एक गोष्ट मला आपल्याला सांगितली पाहिजे की पंतप्रधानांनी मध्यंतरी जाहीर केलं की फायनान्शियल इन्क्लुजन हा
शब्द आपण ऐकला असेल. या फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये तो तळातला शेवटचा माणूस जो आहे तो फायनान्शियल याच्यामध्ये आला पाहिजे, त्यामागची भूमिका आहे. आणि या तळातल्या माणसासमोर जाणारी बँक ही नागरी सहकारी बँक आहे. आणि मग नागरी सहकारी बँकांच्या मार्फतच ते फायनान्शियल इन्क्लुजन होऊ शकतं, याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळं आमची बँका, आमचे सेवक वर्ग हा जो आहे हा तो तळातल्या माणसाकडे जातो, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. एक गोष्ट मी आपल्याला मुद्दामून सांगेल की प्रायव्हेट बँकांमध्ये असलेली सुटाबुडातली माणसं ही झोपडपट्टीत जाऊन तिथं सर्व्हिस देऊ शकत नाही. पण आमचा माणूस झोपडपट्टीत जाऊन बसू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, त्याला सर्व्हिस देऊ शकतो आणि त्याला जाणून घेऊ शकतो. त्यामुळं फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये सहकारी बँकांचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं त्या अर्थाने आपण जर विचार केला, आकड्यात जरी कमी असेल तरी माणसांमध्ये सहकारी बँका हे जास्त लोकांमध्ये जाऊन काम करतात. त्यामुळं त्याचा उपयोग ज्यांना व्हायचा आहे तिथं आमची संख्या मोठी आहे. आणि त्यामुळं माझं मत असं आहे की फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नागरी सहकारी बँकांचं स्थान हे वरच्या दर्जाचं आहे. अगदीच अगदीच. खरं तर बँकिंग प्रणाली गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलली. आता जर आपण पाहिलं तर डिजिटलायझेशन आले अगदी 99%. या सगळ्या बदलामध्ये पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं स्थान अढळ राहावं किंवा प्रगती पथ हा कायम राहावा, यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? गायकवाड सर, काय सांगाल? जसं तुम्ही आता सांगितलं की टेक्नॉलॉजी आता फार पुढे गेलेली, AIचं धोरण आपल्याला आलेलं आहे. आता प्रत्येकजण बँकिंग करताना AIच्या पद्धतीने कसा वापर करता येईल आपल्याला हे करता येईल. त्या परिस्थितीत टिकण्यासाठी बँकेने बऱ्याच गोष्टी चेंज केलेल्या आहे. फार पूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर मॅन्युअल रेकॉर्ड राहायचं. आता बँकेत CBS प्रणाली आहे, बँकेमध्ये मोबाईल बँकिंग आहे. सगळं करताना नेट बँकिंग चालू करण्याचा आमचा आता प्रयत्न चालू झालेला आहे. हे करत असताना कस्टमरला, आपल्या खातेदारांना घरात बसून बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन करतात. त्यासाठी आम्ही RTGS सुविधा असेल, नेफ्ट असेल, IMPS असेल, हे सगळं त्यांना घर बसल्या मोबाईलवरनं करता येईल ह्यासाठी आम्ही प्रोव्हिजन केलं आहे. आमचं क्लाउड बेस्ड प्रणालीसुद्धा आम्ही अवलंबलेली आहे की ज्याच्यामुळे सभासदांना त्याचा फायदा होईल. हे करत असताना पारदर्शकता ही आम्ही फार पाळलेली आहे. म्हणजे विश्वास ठेवावा असे विश्वस्त, हे आम्ही बोधवाक्य आम्ही स्वतःला लावून घेतलेलं आहे की आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुम्ही, त्यामुळे आम्ही काम करत असताना पारदर्शकता ठेवलेली आहे. हे सगळं करत असताना आमच्या बँकेला मागील सतत अनेक वर्ष दर्जाच बँकेला मिळालेला आहे. बँकेला आत्तापर्यंत जवळपास 40पेक्षा जास्त पुरस्कार मागच्या 17-18 वर्षांमध्ये बँकेला दिलेले आहेत. याच्यामध्ये बेस्ट मल्टीस्टेट बँक म्हणून अनेकदा पुरस्कार मिळाला आहे, बेस्ट चेअरमन म्हणून रणदिवेंना पुरस्कार मिळालेला आहे, मोहिते सरांना बेस्ट चेअरमन म्हणून पुरस्कार मिळालेला आहे, आमच्या IT हेडला पुरस्कार मिळाला आहेत. तर आम्ही जे काही चांगलं घेऊन चांगलं कसं राहता येईल ह्याच्यावर आमचा कायम प्रयत्न असतो. हे सगळं करत असताना सुविधा पण आम्ही लोकांना, जसं आजी आजोबा आता यांना बँकेत येऊन डायरेक्ट बँकिंग करता येणार नाही, म्हणून आम्ही काय केलं आहे, त्यांच्या खात्यासाठी बँकेच्या स्टाफला आम्ही त्यांच्या घरी पाठवून त्यांना या सुविधा दिल्या जातात. तसंच 10 वर्षाच्या पुढच्या लोकांना बँकेत तसं 18 वर्षापर्यंत खातं काढता येत नाही, पण आता आमच्याकडे अशी सुविधा दिली आहे की 10 वर्षांच्या मुलांनाही बँकिंगमध्ये खातं काढून ते ऑपरेट करू शकतात, ते त्यांचं ATM घेऊ शकतात. आशीर्वाद ही संकल्पना आम्ही आणून त्यांना तिथं ते खाती उघडून त्यांना देत आहोत. त्याच्यामुळे त्यांचं बँकिंग त्यांना तिथूनच समजलं जातं. हे सोडून आम्ही सभासदांसाठी अण्णासाहेब पाटील ही योजना सध्या राबवत आहोत, ज्याच्या अंतर्गत त्यांना 15 लाखापर्यंत कर्ज मिळून त्यांना त्याचा व्याजाचा परतावाही त्यांना परत मिळतो जर त्यांनी व्यवस्थित हप्ते भरले गेले तर. तसेच आता MSMEसाठी असेल किंवा स्टार्टअपसाठी आम्ही अनेक यंत्रणा राबवलेल्या आहेत की त्यांना कसं लगेच कर्ज मिळेल. आम्ही व्हेकल लोन तर आमचा असा दावा आहे की सगळ्यात स्वस्त आहे, फक्त 7.75 आणि फक्त 60 मिनटात त्याला मंजुरी देतो की ती गाडी त्यांची पुढच्या सव्वा तासानंतर गाडी त्याच्या ताब्यात असेल. गोल्ड लोन असेल, आम्ही 30 मिनटात त्यांना गोल्ड लोन देतो. म्हणजे सुविधा इतक्या फास्ट केल्यात, लोकांना थांबायला वेळ नाही आहे, थांबू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं फास्ट काम करता येईल ते करता यायला पाहिजे. आम्ही ऑनलाईन अकाउंट ओपनिंगसाठी सुद्धा आता सध्या कार्यरत असून ते सुद्धा आमचं प्रयत्न आता चालू आहे. आत्ता आमचं त्या पद्धतीने काम करत असताना सभासदांसाठी जे काही चांगल्या सुविधा देता येतील हे सगळं आम्ही देत आहोत. अगदीच अगदीच. आणि यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आपण आज इतक्या छान गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल आपल्या दोघांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.